नमस्कार. आपण आता बेल वृक्षाजवळती आहोत, जे भगवान शंकराला अत्यंत प्रिय असते. जे आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चारण करून हे बेलाचं आपण भगवान शिवलिंगावरती आपण अर्पण करत असतो. याचं वनौषधीच्या रूपात फार मोठं महत्त्व आहे. याची जी अशी पानं असतात, ती 3 पानं जर आपण उपाशापोटी खाल्लीत तर पूर्ण पोटाचा दाह शांत करतात. याचे जे फळ येतात, ज्याला आपण बेलाचं फळ म्हणतो, त्याचा जर सिरप बनवलं, त्याचा ज्यूस बनवला तर शरीरातील दाह शांत करण्यासाठी फार उपयोगी ठरतं. आणि बेल वृक्षाचं आपल्याला आध्यात्मिक महत्त्व माहितीच आहे. तर आपण ते बेल वृक्ष नक्कीच आपल्या परिसरामध्ये जोपासावं आणि त्याचा जो वनौषधीचा लाभ आहे तो आपल्या परिसरातील लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. या निसर्ग निर्वाचन केंद्राचा उद्देश आहे की आपण निसर्गाच्या प्रती आपलं प्रेम वाढलं पाहिजे आणि त्यातून निसर्ग संवर्धन झालं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या समस्त भारतवासियांना आरोग्याची प्राप्ती झाली पाहिजे. स्वस्थ जीवन, निरोगी जीवन, सगळ्यात मोठी धरोहर आहे निरोगी जीवन आणि स्वस्थ आणि हेल्थी लाईफ. तर त्यासाठी आपण स्वस्थ आणि निरोगी असण्यासाठी, पर्यावरणाचं संतुलन साधण्यासाठी वृक्षाचं काय महत्त्व आहे ते पटवून देण्यासाठी या निसर्ग निर्वाचन केंद्राची निर्मिती केलेली आहे. आणि या बेल वृक्षाचं महत्त्व नक्कीच आपण समजून घ्या आणि आपल्या गावात, आपल्या परिसरात बेलाचे वृक्षाचं संवर्धन करा आणि त्याच्या पानाचं सेवन करा. पोटाचा दाह शांत होतो आणि त्याच्या फळाचा सिरप किंवा ज्यूस तयार करून आपण पेलात तर पूर्ण शरीराचा दाह शांत होतो. धन्यवाद.